कल्याण पूर्व पिसली गांव के समाज सुधारक बबन चौबे के निवास स्थान पर हर वर्ष की तरह इस साल भी 1.5 दिन के घरेलू गणेश उत्सव का आयोजन किया गया था। इस उत्सव की खास बात तो ये रही कि डॉक्टर जयप्रकाश शुक्ला और उनकी धर्मपत्नी पुष्पा शुक्ला द्वारा हर वर्ष की तरह इस साल भी नित्य नई झांकियां निर्माण करने का उत्सव मनाया है। इस उत्सव के माध्यम से समाज प्रबोधन का महान कार्य किया गया है। इस साल की झांकी में कुछ अलग बनाई गई है। गणेश जी की मूर्ति के अगल बगल में रिद्धि सिद्धि देवियों की मनभावन मूर्तियां बिठाई गई है। यही कारण है कि समाज उपयोगी झांकी के दर्शन के लिए गणेश भक्तों का तांता लगा हुआ है। अन्य लोगों में भूमिपुत्र पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट के उप जिला प्रमुख तथा माजी नगर सेवक तात्या माने, एडवोकेट हरेश नायर, पंचायत समिति के भूतपूर्व सभापति सदाशिव गायकवाड इत्यादि ने डॉक्टर जयप्रकाश शुक्ला के घरेलू गणेश उत्सव को ढेर सारी शुभकामनाएं दी है। आज खरोखर गणरायाच्या या वर्षीच्या आगमना दिवशी, विघ्नार्थाच्या आगमना दिवशी आम्ही 1.5 दिवसाचे गणपती 3 दिवस, 7 दिवस, 10 दिवस फिरत असतो। परंतु प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असे देखावे असतात आणि त्या देखाव्यातून प्रबोधन केलं जातं। पण या ठिकाणी आज मी डॉक्टर शुक्लांच्या घरी आलो। आमचे नेहमीचे मार्गदर्शक मोठ्या भावाप्रमाणे बबनजी चौबेजी यांना इथे भेटायसाठी आलो होतो। या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर निश्चितपणे एक वेगळा आनंद मिळाला। जशी माता सरस्वती याची विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करतोय की बाबा आम्हाला या सर्व संकटातून पार करण्याची, जनसामान्याची सेवा करण्याची सदैव संधी मिळू दे अशी गणरायाच्या प्रार्थना करतो। आणि या देखाव्याबद्दल यांचं डॉक्टर शुक्लांच्या कल्पनेबद्दल निश्चितपणे विचार करतोय की अशा प्रकारचे विचार देणारी बुद्धी परमेश्वर देत असतो आणि ती त्यांना यावर्षी एक आगळं वेगळं या ठिकाणचा देखाव करण्याचे जे कार्य मिळाले ते निश्चितपणे मी पुन्हा कुटुंबाला सुद्धा घेऊन जायला पाहिजे आपण। तर त्यांची दोन्ही मिसेस म्हणा किंवा त्यांची दोन्ही धर्मपत्नी अर्धांगी आहेत, रिद्धी आणि सिद्धी, त्यांना सोबत आणलेल्या आहेत। आणि उद्देश असं आहे ना की तिथे मी आता सर बोलले की तिथे गाई आणि सिंह ठेवलेले आहेत। जे महिला असतात त्यांचे 2 स्वरूप असतात। रिद्धी आणि सिद्धीच्या माध्यमातून सांगतो, एक गायीप्रमाणे सौम्य असतात, सभ्य असतात, शांत असतात, पण वाघणीसारखे उदंडही असतात। वेळ आली तर फाडणार आणि वेळ आली तर माया पण देणार, असे या रिद्धी सिद्धी गणपती बाप्पाचं मी आभार व्यक्त करायला पाहिजे। त्यांनी प्रथमच आपल्या दोन्ही अर्धांगीला घेऊन भक्तांना दर्शन देत आहेत, ही माझी संकल्पना होती। आणि इथं सांगायचं आहे की देश घडवायचे असेल तर नारी शक्ती घडवा। जोपर्यंत महिलांचा सन्मान हो, नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज माझे मित्र म्हणजे बंधूच डॉक्टर जयप्रकाश शुक्ला यांच्या घरी सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा गणेश उत्सवाच्या दर्शनासाठी मी आलेलो आहे। तसेच माझ्यासोबत जे उद्धव बाळासाहेब पक्षाचे माजी नगरसेवक तात्या माने, तसेच माझे मित्र सदाशिव गायकवाड पंचायत समिती सदस्य सभापती, हे सर्व इथं दर्शनासाठी आलेले आहे। आणि सांगायचं बोललं तर ह्या घरामध्ये आल्यानंतर गणेशोत्सवाचं दर्शन घेतल्यानंतर एकदम भक्तिमय वातावरण निर्माण होतं। कारण ह्या घरामध्ये एकदम शांत वातावरण जसं भक्तिमय असतं, तसंच ह्या ठिकाणी विभागातील सर्व नागरिक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात। आणि हा गणेश उत्सव 1.5 दिवसाचा असतो आणि वेगवेगळ्या प्रकारे देखावे इथं सादर केलेले असतात। यावर्षी सुद्धा एक चांगल्या प्रकारे म्हणजे गणपती बरोबर रिद्धी सिद्धी ही सुद्धा इथं देखावा आणलेला आहे। मी जास्त काय बोलत नाही देखाव्याबद्दल, यांनी सांगितलेलं आहे प्रत्येकाने। फक्त पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा।